नमस्कार, मी तन्मय टिल्लू. टिल्लू टॉक्सच्या या नव्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत. आजचा विषय तो अजित पवारांसंदर्भातला. अजित पवार नुकताच पुण्यात राष्ट्रवादीचा मेळावा पार पडलाय आणि त्यात अजित पवारांनी एक मोठं विधान केलंय, त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. आजचा व्हिडिओ त्याच संदर्भातला आहे, बघूया. लोकसभेतील अपयशाबद्दल भाजप आणि संघ परिवाराकडून सातत्यानं दोष दिला जात असल्यानं अस्वस्थ असलेले राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानं आता राष्ट्रवादी महायुतीत समाधानी नाही हाच संदेश पोहोचलाय. मात्र स्वबळाचा नारा दिल्यानं पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांना आत्तापासूनच बळ मिळेल हेही गणित राष्ट्रवादीचं असल्याचं पाहायला मिळतंय आणि तशीच चर्चा राष्ट्रवादीच्या गोटातनं देखील सुरू आहे. दुसरीकडे भाजप आणि राष्ट्रवादी तसंच शिवसेना शिंदे गट महायुतीत, तर काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष महाविकास आघाडीतनं लढतायत. हे 6 पक्ष आहेत. 6 पक्षांमध्ये स्वबळावर लढण्याची सगळ्यात आधी घोषणा केली आहे ती अजितदादांनी. विधानसभा निवडणूक महायुतीत लढणार असल्याचं अजितदादांनी स्पष्ट केलं. मात्र त्यानंतरच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या मात्र स्वबळावर लढण्याची घोषणा ते करतात. त्यामुळे भाजपलाही आश्चर्याचा धक्का बसलाय. पक्षवाढीसाठी अजित पवारांनी ही घोषणा केल्याचं पक्षामध्ये सांगितलं जात आहे किंवा तशी चर्चा आता रंगू लागली आहे. मात्र लोकसभेत काय झालं ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आधीच 10 जागांची मागणी अजित पवारांनी केली, मग 6 ते 8 जागा मिळाव्यात अशी त्यांची मागणी होती. मिळाल्या किती? अवघ्या 4 जागा. त्यानंतर काय झालं हेही आपल्याला माहिती आहे. 1 फक्त जागा निवडून आणण्यात यश आलं. राष्ट्रवादीला त्यामुळे तसं फारसं महत्त्व देत नाही भाजप, हे स्पष्ट झालं. पुढे राज्यमंत्रीपदावर बोळवण करण्यात आली. प्रफुल्ल पटेल यांना कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपद मिळालं पाहिजे यावर राष्ट्रवादीचे नेते एकीकडे ठाम होते. राष्ट्रवादीनं दर्जाचं मंत्रीपद नसेल तर थांबण्याची भूमिका घेताच भाजपनंही त्यांना फारसं गांभीर्यानं घेतलं नाही. एकमेव खासदार, 5 आमदार असलेल्या बिहारमधील जनित प्रसाद मांझी यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं. पण 40 पेक्षा जास्त आमदार असलेल्या राष्ट्रवादीचा विचारही केला गेला नाही. ही बाब राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला खूपच राहिली आहे आणि हे सातत्यानं दिसतंय. त्यामुळे विधानसभेसाठी राष्ट्रवादीनं 80 जागांची अपेक्षा केली असली तरी एवढ्या जागा भाजप सोडणार नाही हेही स्पष्ट होत आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत राज्यातील अपयशाबद्दल भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांच्या मासिकांमधनं अजित पवारांवर खापर फोडण्यात आलंय. विवेकमधनंही आलंय, ऑर्गनायझरमधनंही आलंय. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अस्वस्थ आहेत. ध्येय प्राप्तीसाठी तह आणि सलगी करावी लागते हे देवेंद्र फडणवीसांनी केलेलं विधान त्यासाठी अधिकच बोलकं देखील ठरलंय. बघा, राष्ट्रवादीचा विस्तार करायचा असल्यास कार्यकर्त्यांना बळ द्यावं लागेल, हे तर नक्की आहे. महायुतीतनं राष्ट्रवादी लढणार हे जाहीर केल्यास जागावाटपाच्या त्यांना मर्यादा देखील येतात. त्यामुळे जागावाटपात पुन्हा नमती भूमिका घ्यायची का, मिळेल त्या जागेवर लढायचं, हाही सवाल आहे. त्यामुळे विधानसभेपूर्वी स्वबळाचा नारा अजित पवारांनी दिलाय. आता त्याकडे कसं बघायचं, येणाऱ्या काळात अजित पवार आणखी काय पावलं राजकीय उचलतात हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असणार आहे. अजित पवार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वबळावर लढले तर त्याचा फायदा कोणाला होणार आणि त्याचा तोटा कोणाला होणार हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या तरी विधानसभेला महायुतीसोबत लढण्याचं अजितदादांनी स्पष्ट केलंय. घोडा मैदान जवळ आहे. अजून काय काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्त्वाचं असेल. त्यामुळे अजित पवार आता महायुतीतनं काहीसे बाजूला सरकत चाललेत हे मात्र नक्की. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पाहत राहा साम टीव्ही. विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.